मित्रांनो 2026चा फर्स्ट ब्लॉग काढते आणि आज आम्ही चाललो आहे जीवदनीला आणि मी आहे माझ्यासोबत मम्मी माझी पप्पा आहे सोनी आणि आत्या आली आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे आम्ही आई जीवदनीचे दर्शनाला चाललो आहे तर पूर्ण बघा खूप वाटतं. मित्रांनो आम्ही पोचलो आता बस स्टॉपला. आज बसने जाणार आहे आम्ही आणि बघा एका रिक्षामध्ये 5 जण आलो आम्ही आणि आता बस पकडून जाणार आहे. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. मित्रांनो आम्हाला बस भेटली आता इथून आम्ही निघालोय. मित्रांनो आता घोडबंदरला पोचलो आम्ही आणि आम्हाला खूप लेट झाला कारण खूप ट्रॉफिक होती इकडं. एका मोठ्या ट्रकवाल्यानी ना 7-8 गाड्या उडवलेल्या पूर्ण चुरा केलेला 5 जणांचा मृत्यू झाला असं बोलत होते आणि आम्हाला 7 वाजता निघालेलो आता 9:30 वाजले घोडबंदरला पोचलो. आता इथून गाडी बघून वसई विरारला जायचं आम्हाला. मित्रांनो बघा हायवेला आम्ही पोचलो आणि डुगडुगीतून जाणार आहे आणि खूप लेट झाला आता इथून पटकन पोचलं पाहिजे आणि येण्यासाठी आता दुसरा मार्ग बघावा लागेल कारण 8-9 गाड्या होत्या पूर्ण चुरा झालेला आणि 5 जण मेले होते असे बोलत होते बसमध्ये. आणि आता येताना आम्ही भिवंडीने जाऊ. आता इथून आलो मित्रांनो बसलो आम्ही हे बघा चौघातूनच चेपून बसलो आहे डुगडुगीते आणि इथून आता वसई फाटाला आणि विरार फाटाला उतरणार आणि तिकडून जीवदनी आईच्या मंदिरात जायचं. पोचलो आम्ही आता वसई फाट्याला. आता इथून बस जायचंय. मित्रांनो पोचलो आम्ही जीवदनीच्या पायथ्याशी आणि आता वरती जाऊ. मागच्या साईडला आलोय मागच्या साईडच्या गेटने जाणार आहे 5 पायरीवर आणि इथून आता वरती चढू आम्ही. मित्रांनो ज्या गावात मित्रांनो मधुमक्षीचे कोले बघा किती मोठे आहेत. मित्रांनो नाश्ता करतो आम्ही बघा वडापाव घेतले समोसा व्हिडिओज काढायचं विचारलो आता खाऊन निघू वरती. मित्रांनो नाश्ता केला नव्हता सकाळी 7 वाजता निघालेलो 7चा टायमिंग होता मग 7ला निघालो घरातून आणि घोडबंदरला एवढी ट्रॉफिक होती. आम्ही 9:30-10ला पोचलो इकडं नाही 9:30ला तिकडं होतोस 10:30पर्यंत पोचलो असेल इकडं आणि आता नाश्ता करत होतो खाली. नाश्ता करून झालं आहे आणि आता मी चाललो आहे वरती आणि जीवदनी आईचं मंदिरच्या पायऱ्या एवढ्या आहेत ना की चालता हेडत बघते हे बघा मी पुढं आहे आणि येतात ते मागून. आता गर्दी नाही वाटतं पुन्हा रस्ता खाली दिसतोय पण आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो आहे कारण मागच्या साईडून चाललो आहे. हा 2 रोड आहेत तर वरती गेल्यानंतर समजेल. मग
हा बघा पूर्ण उभी चढण आहे. इथं मंदिर आहे, छोटूचं मंदिर आहे. आणि बघा छोटा ब्लॉगर बघा, डुग्गू ब्लॉगर. आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. मित्रांनो एकदम झाला, जरा थांबलो होतो आम्ही कारण हे लोकांना चालायला जरा प्रॉब्लेम येत होता. आणि आता इकडून व्ह्यू बघा मागचा काय भारी दिसतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. पोचलोय मंदिरात बघा, वरतीच आहे. आणि आता आरती चालू झाली आहे, लवकर चालली वरती, आरती सुरू झाली आता. मित्रांनो दर्शन झालं आमचं आणि खूप सुंदर दर्शन झालं. आज गर्दी पण जास्त नव्हती आणि वरून आम्हाला आरती भेटली. आणि आता बसलोय बघा, खाली बसलोय जरा, आता निघू आम्ही बघा आरत्या. आणि बघा इथं सगळं बसलोय, आरती पण भेटली, खूप चांगलं वाटतंय. आणि आता थोड्या वेळाने जाऊ, बसलो इथं, आता थोड्या वेळाने खाली जाऊ. मित्रांनो वरती पोचलो आम्ही, दर्शन घेऊन वरती आलो होतो. इकडं गर्दी बघा किती. आणि आम्ही चाललो आता. इकडचा व्ह्यू मस्त आहे, काय पण बोला. चपला काढल्यात आणि चटके लागतात ते बघा, ऊन किती आहे, चटके लागतात ते, पाय भाजतात ते. पटापट पळू आपण. थांबा तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो, इकडचा काय भारी दिसते, एक नंबर आहे बघा. मंदिर बघा इथे छान वाटतंय. आणि व्ह्यू बघा, एक मिनटं तुम्हाला दाखवतो. आतमध्ये छान काय पडतं. मित्रांनो दर्शन घेऊन थांबलोय आम्ही. आणि पप्पा मम्मी हे लोक इथं चाय पितात, ते मला तर चाय आवडत नाही. हे बघा चहा आणतात ते बघा. मी तर पित नाही चहा, मला नाही आवडत. आपल्याला चहा प्यायचा होता. कुठे गेले ते? मित्रांनो दर्शन झालं आणि चाललोय आम्ही आता घरी.
निघालो आहे. आणि बघा इथं वरच्या साईडला आहे, इथं मंदिर खालीच आहे बघा. एक मिनटं तुम्हाला नीट दाखवतो. बघा इथं मंदिर आहे. आता आम्ही वरच्या साईडला आलो, इथून रस्ते जाण्याचा. आणि व्ह्यू बघा किती डोंगरावर आहे. आणि इथून आता मित्रांनो आता दर्शन वगैरे झाले, आता निघालो आम्ही. हे बघा सर्वजण आता डायरेक्ट खाली जाऊन जेवू आणि मग निघू. मित्रांनो आम्ही खाली आलो मंदिराच्या आणि आता जेवायला बसलो इकडं. काय इकडं सर्वीकडे प्रसाद आहे आपला जीवदानी आईच्या खाली. तर जेवून आता निघू आम्ही. मित्रांनो जेवण झालं आहे आणि खूप छान जेवण होतं. आणि जेवण खाली आलो आहे आता. पप्पा आणि मी आलो आहे आणि ते लोक आल्यावर निघू आम्ही. हे बघा ह्यांनी खेळणे बघा किती घेतात लहान पोरांसाठी. आणखीन 2 बॅगी वरती आहे. माझी मम्मी ना लहान पोरांना लय घेते, सर्वांना. जेवढे घरात आमच्या लहान पोरं आहेत ना, मावशीचे आपले ताईचे मामाचे वगैरे सर्वांना घेतलं आहे काका वगैरे. त्यांनी सर्वांना एक एक भावली गाड्या बिड्या सर्व घेऊन ठेवलं आहे. आणि स्वतः तर उचलत नाही, आम्हाला उचलत नाही लागणार आहे. एक तर आज बसने आलो या टायमाला आम्ही, नाही तर गाडी करून येतो हर टाईम. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे जीवदानीवरून. आणि हे बघा किती जण बसले 5 जण बसले आम्ही. बघा सोनी बाई मागाट लपते आणि ड्रायव्हर सावा तो गेलाय बाहेर, आम्ही व्हिडिओ काढतोय. आणि आता इथून आम्ही वसई फाट्याला जाणार. विरार फाटा आणि तिकडून ठाणे, घोडबंदर ठाणे. आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, बसमध्ये आरामात सांगेल. काय सांगायचं मित्रांनो बस भेटले आम्हाला. आणि आता बघा ST मध्ये बसलो आम्ही, तिकीट वगैरे काढतात. आणि आता इथून डायरेक्ट आम्हाला ठाण्याची बस भेटली आहे. इथं गाड्या चेंज करायची गरज नाही. आणि बघा माझ्या इथं माझा मित्र बसला आहे, हा बघा अथर्व आहे का, आपला मित्र आहे छोटा अथर्व. आणि आता तुम्हाला सांगायचं होतं की लहानपणी मी जेव्हा ह्याच्यावर होतो ना, तेव्हा आपण मम्मीवाला जीवदानीला एकदा घेऊन आले होते. आणि तेव्हा तिकडं जीवदानीला पायथ्याशी आपलं मंदिर आहे ना, म्हणजे वरती चढतो, तिथून मी हरवलो होतो. आणि हे लोक मला खूप शोधत होते. आणि मी एकटा तेव्हा लहान होतो, ह्याच्यावर होतो तेव्हा वरती गेलो होतो एकटा. आणि हे लोक मम्मी वगैरे खूप शोधत होते मला. आणि नंतर मी वरती होतो, हे लोक मागून येऊन मला शोधलं आणि खूप घाबरले होते. आणि मला पण ती गोष्ट म्हणजे दर टाईम इकडे आल्यावर आठवण येते. आणि मग अशी मला आठवण आली होती, तर बोललो तुम्हाला शेअर करतो. मित्रांनो ब्लॉग इथंच थांबवतो. आता आम्ही इथून उतरल्यानंतर डायरेक्ट रिक्षा करून घरी जाणार आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअरसुद्धा करा.